बातमी पुणे अपघातासंदर्भातली अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केली। विशाल अग्रवाल यांच्याकडून पोलीस कोठडीत ही कबुली देण्यात आलेली आहे। विशाल अग्रवालकडून चूक झाल्याची कबुली देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर विशाल अग्रवालकडून अग्रवालच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं आहे। सुरेंद्र अग्रवाल यांची पोलीस चौकशी सध्या सुरू आहे। महत्त्वाची अपडेट, सुरेंद्र अग्रवाल यांची गुन्हे शाखेकडून सध्या चौकशी सुरू आहे। तर पुणे पोलीस आयुक्तालयात विशाल आणि सुरेंद्र अग्रवालांची समोरासमोरच चौकशी होणार असल्याची देखील माहिती समोर येते। महत्त्वाची अपडेट आपण या प्रकरणातली पाहत आहोत। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक अपडेट? परंतु सध्या पुणे पोलिसांनी सुरेंद्र कुमार अग्रवाल याला चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये आणण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की गुन्हे शाखेकडून त्यांची या ठिकाणी चौकशी जी आहे ती केली जाते। डीसीपी त्याचबरोबर एसीपी आणि वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सध्या सुरेंद्र कुमार अग्रवाल याची चौकशी जी आहे ती करतायत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचं छोटा राजन कनेक्शन जे आहे त्या प्रकरणामध्ये उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबातील सदस्यांची चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे। सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्यावरती पुण्यातील सध्याचे शिंदे गटाचे विद्यमान शहराध्यक्ष अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा ठपका त्यांच्यावरती होता। सध्या ते प्रकरण जे आहे ते सीबीआय कडून तपासलं जाते। मात्र या प्रकरणामध्ये वेदांत अग्रवाल याचे सुरेंद्र कुमार अग्रवाल जे आहेत ते आजोबा आहेत, विशाल अग्रवाल यांचे ते वडील आहेत। विशाल अग्रवाल याला ताब्यामध्ये घेतल्यानंतर ज्यावेळेस छोटा राजन कनेक्शन समोर आल्यानंतर सध्या आपण पाहतोय की पुणे पोलिसांकडून अग्रवाल कुटुंबातील सदस्यांची चौकशी जी आहे ती केली जाते। कदाचित समोरासमोर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल या दोघांची चौकशी जी आहे ती सुद्धा होऊ शकते। मात्र सध्या पुणे पोलिसांकडून सुरेंद्र कुमार यांचा अग्रवाल यांचा जबाब जो आहे तो नोंदवून घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये छोटा राजेंचं काही कनेक्शन आहे का? प्रदीप, या संदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।